ठीक आहे, आज आहे ना आपण मशीन चालवायला शिकणार आहोत, बरोबर. आता मशीन आपल्याला चालवायला पहिल्यांदा शिकायची असल्यामुळे मी याची सुई काढून टाकलेली आहे, कारण सुई एखाद वेळेस लागली तर सुई तुटू शकते, म्हणून आपण सुई काढलेली आहे, बॉबिन पण काढली आणि धागा पण काढलेला आहे. तर आता आपण ही मशीन कशी चालवायची, सुरुवातीला पहिल्यांदा मशीन कशी चालवायची त्याबद्दल मी थोडंसं सांगते. सगळ्यात पहिले पाय हा एक आणि हा एक या पद्धतीने पाय तुम्ही ठेवायचे आहेत. हे पाय असे ठेवले ना तुम्ही, तर वरच्या बाजूला हा जो चाक आहे तो असा उलटा नाही गेला पाहिजे, तर पुढच्या साईडला आपल्याला असा करायचा आहे. असा करता करता पायाचा बघायचं आहे की आपला पाय कसा येतोय, आणि मग असं करत करत मग हा पाय एक खालच्या बाजूला तुम्हाला ते असं करायचं आहे, वर असं. हे फक्त असं हे करत तुम्हाला हे फक्त असं खालीवर 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 असं करायचं, आणि एकच साईडने ते आलं पाहिजे असं. म्हणजे पायाचं बघा तुम्ही, पाय जो आहे एक खाली टाचाने खाली घेतला, पुढच्या बोटाने पुढे ढकललं का, बरोबर. चांगलं मागच्या टाचांनी असं केलं, टाचांनी खाली घ्यायचं आणि बोटांनी पुढे ढकलायचं. या पद्धतीने फक्त आपल्याला असं असं करत राहायचं, बरोबर आहे. असं जेव्हा करत राहणार पुढच्या साईडने ती फिरली पाहिजे, उलटी मशीन नाही गेली पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला मशीन थांबवायची आहे तर फक्त तुम्ही इकडे हात दिला की ती थांबून जाईल. परत दुसऱ्या वेळेला असं करा, चालू ठेवा, परत तुम्ही चालवा. फक्त उजवाच पाय हलवायचा आपला, हां, उजवा आणि डावा फक्त ठेवायचा. दोन्ही ठेवा, दोन्हीची लेवल बरोबर आली पाहिजे, बरोबर. डावा पण उजवा पण दोन्ही तुम्हाला. हे टाचा, हे पाय, टाचा पाय, टाचा पाय, बरोबर आहे. पुढचा जो पंजा आहे त्याने पुढे ढकलायची आणि मागच्या टाचाने खाली ढकलायची. आपल्या खालीवर खालीवर असंच करायचं आहे ना, त्यामुळं खाली टाचाने इकडे ढकलायची आणि पंजाने पुढे ढकलायची. या पद्धतीने आपण मशीन चालवायला शिकू शकतो. मग हे तुम्हाला हळूहळू याची प्रॅक्टिस करावी लागेल, कंटिन्यू चालवावी लागेल, बघावी लागेल. उलटी नाही जाऊ द्यायची असते, म्हणून मग बार बार तुम्हाला हे असं करून करून चालवावी लागेल, थांबवावी लागेल, चालवावी लागेल. असं जर तुम्ही नियमित केलं थोड्या वेळ, तर तुम्ही 15 मिनटात तुमची मशीन चांगली चालवायला शिकू शकता.